वांबोरी घाट खून प्रकरणी धक्कादायक वळण. सख्या वडील भावानंच केली हत्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 48 तासामध्ये आरोपी वडील आणि भाऊ गजाआड. वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटामध्ये दरीमध्ये गोणीत बांधून फेकण्यात आलेल्या अनोळखी पुरुषाच्या खुनाची उकल करण्यात अखेर स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं असून या प्रकरणी मयताचे वडील व भाऊ यांना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून अटक करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजण्यापूर्वी वांबोरी ते डोंगरगण गावाच्या शिवारामध्ये डोंगरगण घाटातील डांबरी रस्त्यापासून वन विभागाच्या हद्दीमध्ये गट नंबर 474 मध्ये दरीमध्ये एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असलेल्या या व्यक्तीचा अज्ञात आरोपीनं अज्ञात कारणावरून खून करून मृतदेह गोणीमध्ये बांधून दरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालं. या घटनेप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शेषराव तांदळे MIDC पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 120/2026 भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103(1) व 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अनोळखी मृताची ओळख पटवणं व आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुळे आणि पोलीस अंमलदार विष्णू भागवत, दीपक घाटकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड व चालक महादेव भांड यांचा समावेश असलेल्या पथकानं जिल्ह्यातील विविध ठिकाणी चौकशी सुरू केली. मागील काही दिवसात हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली असता राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील एक इसम बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. मात्र त्याबाबत अधिकृत मिसिंग तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. या धाग्यावरून पथकानं 19 फेब्रुवारी 2026 रोजी टाकळीमिया येथे जाऊन सखोल चौकशी केली असता शिवाजी शंकर कवाणे वय 55 व योगेश शिवाजी कवाणे वय 30 दोनही राहणार टाकळीमिया तालुका राहुरी यांना ताब्यात घेतलं असता चौकशी दरम्यान योगेश कवाणे यानं त्याचा भाऊ किरण शिवाजी कवाणे हा वारंवार दारूच्या नशेमध्ये आई वडिलांना मारहाण करत असल्याच्या कारणावरून वडिलांच्या मदतीनं त्याचा खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार क्रमांक MS46X 7460 पोलिसांनी जप्त केली. अटक आरोपींना पुढील तपासासाठी MIDC पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून या गुन्ह्याचा पुढील तपास MIDC पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. ही कारवाई सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली. SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.